नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी प्रथमच आपल्यासमोर लाईव्ह येत आहे आणि आपल्या चॅनलला आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे 427 ईस्वी में स्थापित हुआ नालंदा विश्वविद्यालय भारत ही नहीं पूरी दुनिया के लिए सबसे महत्वपूर्ण शिक्षा का केंद्र रहा है। दुनिया का पहला आवासीय विश्वविद्यालय कहा जाने वाला नालंदा भारत का पहला और दुनिया का दूसरा सबसे प्राचीन विश्वविद्यालय था। एक दौर में यहाँ पर लगभग 10,000 छात्र और हजारों धर्माचार्य मेडिसिन, तर्कशास्त्र, गणित और बौद्ध सिद्धांतों के बारे में अध्ययन करते थे। विश्वविद्यालय की स्थापना का श्रेय गुप्त शासक कुमार गुप्त प्रथम को जाता है और उसे नष्ट करने का मोहम्मद बिन बख्तियार खिलजी को, जो बाद में बिहार का पहला मुस्लिम शासक भी बना। बख्तियार खिलजी ने अनेकों धर्माचार्यों और बौद्ध भिक्षुओं को मार डाला और नालंदा विश्वविद्यालय को खंडहर बना दिया। लाइब्रेरी में करीबन 90 लाख किताबें और पांडुलिपियां थीं, जिनमें आग लगा दी गई थी। आग लगने के बाद किताबें 3 महीने तक जलती रही थी। भारतीय सभ्यता को खत्म करने के लिए आक्रमणकारियों ने कई बार प्रयास किए, लेकिन हमारी सभ्यता और संस्कृति को वो खत्म नहीं कर सके। और आज भारत की धरोहरों को संजोने के लिए प्रतिबद्ध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अथक प्रयासों से नालंदा विश्वविद्यालय का पुनरुत्थान किया गया है। राजगीर में व्यवहारगिरी की तलहटी के 455 एकड़ में 1749 करोड़ की लागत से तैयार विश्वविद्यालय का एक कैंपस विश्व का सबसे बड़ा नेट जीरो कार्बन कैंपस है। पंचामृत सूत्र के आधार पर निर्मित नालंदा विश्वविद्यालय ने 800 साल बाद फिर से इतिहास रच दिया है। बख्तियार खिलजीने उत्तर भारतातील बौद्धांचा सत्ता असलेला काही भाग काबीज केला होता आणि त्याच दरम्यान तो त्या ठिकाणी काही काळ वास्तव्यास असल्यानंतर तो इतका आजारी पडला होता की त्याला औषध उपचारासाठी त्याला त्याच्या वैद्यकीय जे त्याच्या सैन्य दलातील प्रमुख जे हाकीम होते त्यांच्यावर त्याला अवलंबून राहावं लागलं होतं आणि त्यांना त्याच्याकडून मिळणाऱ्या औषधाकडून काही असा कोणत्याही प्रकारचा फरक पडत नव्हता। दरम्यान त्याला कोणीतरी नालंदा विश्वविद्यालयाचे आचार्य यांना भेटण्याचा सल्ला दिला आणि त्या दरम्यान बख्तियार खिलजी याने नालंदा या ठिकाणी प्रथमतः तेथील औषधोपचार घेण्यास नकार दिला होता, कारण त्याच्या हाकिमांव्यतिरिक्त इतर भारतीय लोकांवरती असं जास्त प्रमाणात विश्वास नव्हता। आणि नंतर त्याला काही दिवसात असं त्याच्या हाकिमांकडून सांगण्यात आलं होतं की त्याचे जीव हे वाचू शकत नाही, तो इतक्या प्रमाणात आजारी पडला होता। नंतर त्याला त्याचे जीव वाचवण्यासाठी नालंदा विश्वविद्यालयामधील जे आचार्य होते श्री राहुल भद्र यांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी बख्तियार खिलजींनी या राहुल आचार्यांकडून औषधोपचार करून घेतले आणि दरम्यान या औषधोपचारानंतर त्याला चांगले वाटू लागले, बरं वाटायला लागलं, तो एकंदरीत बरा झाला। आणि नंतर मग त्याला असं वाटू लागले की हे भारतीय जे आयुर्वेदाचं मूळ आहे या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की जे नालंदा विश्वविद्यालय आहे खूप प्राचीन आणि जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यालय जे होते, जे या ठिकाणी जगातील सर्व प्रकारचे लोक किंवा राजघराण्यातील राजकुमार वगैरे असे सर्व लोक किंवा ब्राह्मण पंडित वगैरे असे सर्व लोक त्या ठिकाणी किंवा बौद्ध मुनी असतील किंवा असे सर्व लोक त्या ठिकाणी विद्या घेण्यासाठी येत होते। आणि ही जी काही लिखित स्वरूपातील आपल्या आयुर्वेदातील लिखित गोष्टी होत्या
त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि याचाच कुठंतरी बख्तियार खिलजीला राग होता की हे भारतीयचे जे आयुर्वेदाचं मूळ आहे ते एकंदरीत आपण नष्ट केलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि त्यामुळे त्याने त्या ठिकाणी आग लावून दिली आणि त्यामुळे तेथील जवळपास असलेली 9 दशलक्ष पुस्तकं होती ती आयुर्वेदाची आणि त्या ठिकाणी ते सर्व जळून खाक झाली. अशा प्रकारे बख्तियार खिलजींनी नालंदा विश्वविद्यालयावरती एक प्रकारे अतिक्रमण केलं आणि त्या ठिकाणी त्याने ते नालंदा विश्वविद्यालय बेचिराग करण्याचं काम केलं होतं आणि या नालंदा विश्वविद्यालयाला पुन्हा एकदा झळाळी देण्याचं काम जे आहे ते आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता एकंदरीत चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट ते आणत आहेत आणि चांगल्या प्रकारचे सुविधा निर्माण करण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडला असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.